ही ती जागा आहे. आता आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत ही ती पवित्र अशी जागा आहे की ज्या ठिकाणी शंभूराजे आणि कवी कलश या दोघांनाही बांधून औरंगजेबाच्या समोर उभं केलंय. आणि औरंगजेब तख्तावर इथे समोर बसलेला होता आणि इथे समोर त्यानं पाहिलंय की शंभूराजे आणि कवी कलशांना बांधलेला आहे. युद्ध कैदी समोर आहेत. औरंगजेबानं समोर उभ्या असलेल्या शंभूराजांकडे एकदा नजरेला नजर दिली आहे. त्याला आग्र्यामधले 9 वर्षाचे शंभूराजे त्यानं पाहिले होते आणि त्यानंतर भेट थेट 32व्या वर्षी आहे. औरंगजेबाला खात्री पटले की हेच शंभूराजे आहेत. कशावरून? तर त्या 9व्या वर्षी औरंगजेबाच्या दरबारात जे धीरोदात्तपणे उत्तर दिलं होतं, राजपुत्र आहे मी, राजाचा पुत्र आहे, बरोबरीच्या माणसांबरोबर युद्ध खेळतो, कुणा ऐऱ्या गैऱ्या बरोबर नाही, असं जे उत्तर दिलं होतं औरंगजेबाला, की औरंगजेब जेव्हा म्हणत होता मल्लयुद्ध खेळणार का, तेव्हा त्या बालकानं उत्तर दिलं होतं बरोबरीच्या माणसांबरोबर युद्ध खेळतो. ते जे डोळ्याचं तेज आहे 9 वर्षाच्या बालकाचं, आज त्या 32व्या वर्षी जरी औरंगजेब भेटत असला तरी औरंगजेबाला समोर त्या डोळ्यांमध्ये ते तेज दिसतंय. औरंगजेबानं ओळखलंय की हेच शंभूराजा आहे. त्याबरोबर औरंगजेब त्याचं आसन सोडून खाली उतरलाय आणि खाली उतरून त्याने त्याच्या परमेश्वराचं प्रार्थना करायला सुरुवात केली आहे. तेव्हा आमचे शंभूराजे याच जागेमध्ये कवी कलशांना विचारतात की कवीजी तुम्हाला काही कवन सुचतंय का? आणि त्यावेळेस कवीजींनी उत्स्फूर्तपणे कवन केलंय, यावन रावण की सभा में शंभू बंद्यो बजरंग, लऊ लसत सिंदूर सम खूब खेल्यो रंग, जो रवि छवि लखत ही खद्योत होत बदरंग, तुव तप तेज निहार के तखत तेजो अवरंग. याच जागी हे कवन केलंय. या कवनाचा मराठी अर्थ असा आहे, हनुमानाला जसं रावणाच्या सभेमध्ये बांधून उभं केलं होतं, तसंच हे राजन तुला या रावणाच्या सभेमध्ये बांधून उभं केलंय. हनुमानाच्या अंगावर जसं शेंदूर शोभून दिसतो, तसं रणात युद्ध खेळल्यामुळे तुझ्या अंगावर ज्या लाल जखमा झाल्यात त्या जखमा तुला शोभून दिसत आहेत. आणि सूर्यासमोर काजव्याचं तेज जसं फिकं पडतं, तसं हे राजन तुझं तेज पाहून औरंगजेब फिका पडलाय आणि तो त्याचं सिंहासन सोडून खाली आलाय. अशा पद्धतीचं कवन कवीजी करतात. कुठे करतात? साक्षात मृत्यू समोर असताना करतात. आदिलशाही आणि कुतुबशाही, त्याच्यामध्ये आदिलशाह कुतुबशहाला पकडलं तेव्हा अक्षरशः हे राजे गडाबडा लोळले स्वतःचा जीव वाचवायला. आणि हे आमचे 2 वाघ छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश हे अशा पद्धतीनं स्वाभिमानानं उभं आहेत की औरंगजेब खाली उतरून परमेश्वराची त्याच्या प्रार्थना करतोय आणि हे मात्र युद्ध कैदी असूनही राजाच्या थाटात उभे आहेत. मंडळी, हीच ती जागा आहे. सागर हे दाखव, हे समोरचं असलेला हा इथे दरबार भरलेला असेल आणि हीच जागा आहे की ज्या ठिकाणी युद्ध कैद्यांना उभं केलं होतं. अजून इथला एक प्रसंग आहे, त्याच ठिकाणी इखलास खान आलाय, शहाबुद्दीन खान आलाय आणि तो शंभूराजांना सांगतोय की हिंदुस्थानच्या बादशहाला ताजीम द्या. कल्पना करा, 300-350 वर्षापूर्वी औरंगजेब बसलाय, त्याचा दरबार आहे आणि शंभूराजांना पकडलंय आणि तो इखलास खान त्याच्या दरबारामध्ये शंभूराजांना सांगतोय की औरंगजेबाला ताजीम द्या. कदाचित ताजीम दिली तर शंभूराजांचा जीव सुद्धा वाचू शकतोय, पण साक्षात मृत्यू समोर असताना सुद्धा त्याला ताजीम द्यायचं सोडाच, औरंगजेबाच्या नजरेला नजर भिडून शंभूराजे उभे आहेत. त्या काळी दरबाराची पद्धत अशी होती की औरंगजेबाच्या नजरेला कोणी नजर भिडवत नव्हतं. बोलायचं असेल तर तोंडावर रुमाल बांधून बोललं जायचं. आणि युद्ध कैदी समोर आहेत, साक्षात मृत्यू समोर आहे, तरी आमचे छत्रपती संभाजीराजे त्या औरंगजेबाच्या जणू मृत्यूच्या नजरेला नजर देतात आणि ताजीम देत नाही. मला असं वाटतं मराठी माणसानं त्याच्या हृदयामध्ये हे 2 प्रसंग तर कायम ठेवावे. तो कोणते? एक म्हणजे आग्र्याच्या दरबारामध्ये शिवाजी राजांनी जी खिलत नाकारली आणि औरंगजेबाला पाठ दाखवली तो प्रसंग, आणि बहादूर गडावर, या गडावरचा, या धर्मवीर गडावरचा तो प्रसंग की जिथे छत्रपती संभाजीराजे साक्षात औरंगजेब समोर असताना सुद्धा अशा पद्धतीनं धीरोदात्तपणे उभे आहेत की मराठी रक्त काय, मराठी स्वाभिमान काय याची चुणूक
औरंगजेबाला दाखवली आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की या बहादूरगडानं रात्री आदल्या दिवशी शंभूराजांची धिंड पाहिली, तो अस्वस्थ झाला असेल, पण दुसऱ्या दिवशी हा स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा प्रसंग याच दगडांनी, याच मातींनी, याच ठिकाणी पाहिलाय. तेव्हा बहादूरगड पुलकित झाला असेल, बहादूरगडाला भरता आला असेल की होय, हेच मराठी रक्त आहे आणि हेच मराठी माती आहे. याच गडाशी निगडीत अजून पुढे काही आठवणी आहेत की जी शिवाजी महाराजांच्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली जाते. ते मी तुम्हाला पुढच्या प्रसंगात तिथे सांगणार आहे. तोपर्यंत सागर आपण पुढे जाऊया आणि तो जो शिवाजी महाराजांच्या बुद्धिमत्तेचा काय प्रसंग आहे तो आपल्याला तिथे बघायचा आहे. पण इथली माती इतकी पवित्र आहे की या मातीनं छत्रपती संभाजीराजांचा स्पर्श अनुभवलाय. जेव्हा जेव्हा असं वाटेल की मला आयुष्यात सगळ्यात मोठ्या सत्तेच्या विरुद्ध लढायचं आहे आणि मला स्वाभिमान दाखवायचा आहे, माझी तत्व जोपासायची आहेत, साक्षात मृत्यू समोर आला तरी मी माझ्या तत्वांपासून हटणार नाही, मी डळमळीत होतोय की काय, असं जर वाटलं तर त्यावेळेस माणसांनी या गडावर यावं, इथली माती कपाळाला लावावी. या मातीमध्ये इतकं पावित्र्य आहे की माती कपाळाला लावल्यानंतर ती माती तेव्हाची आहे जेव्हा आमच्या शंभूराजांनी स्वाभिमान दाखवलाय. आणि तोच स्वाभिमान जेव्हा तुम्ही कपाळी ललाटी लावाल तेव्हा मला खात्री आहे की आपण इथून तोच स्वाभिमान घेऊन बरोबर जाऊया.